झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगलीमध्ये जत तालुका जो आहे प्रचंड दुष्काळग्रस्त असा हा तालुका आहे। या जत तालुक्याला 25 कोटींची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे। या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्याला सरकारने 25 कोटी रुपयांचा निधी दिलाय। जत तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे। याबाबतचं वृत्त आम्ही झी 24 तासवर सातत्याने प्रसारित करतोय। त्यामुळे जतच्या सिंचनासाठी 25 कोटी रुपये देण्याची घोषणा सरकारने केली। मात्र 4 महिन्यानंतरही हा निधी मिळाला नसल्याचं वृत्तही झी 24 तासने प्रसारित केलं। हे वृत्त पाहून झोपी गेलेल्या सरकारला जाग आली आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी वृत्ताची तातडीने दखल घेत दुष्काळी जत तालुक्याचा दौरा केला। यावेळी स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांपुढे गोंधळ घातला आणि सरकारच्या तिजोरीतून नाही तर लोकवर्गणीतून काम झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। कुंभारीमध्ये पाणी आलंय हे लोकवर्गणीतून श्रमदानातून आणि इथल्या लोकांच्या रेट्यामुळे आलेलं आहे। त्यामुळे आम्ही कोणालाही त्या पाणी पूजनासाठी बोलणार नव्हतो, पण याचं श्रेय कुणाला तर सामान्य जनतेला किंवा शेतकऱ्याला जातं हे बघितल्यानंतर तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील किंवा राज्याच्या नेत्यांनी ते श्रेय घेण्यासाठी आज कुंभारीमध्ये पाण्याचं पूजन केलंय। पण या पाण्याच्या पूजनाचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूर्णपणे निषेध करतोय। यावेळी मुख्यमंत्र्यांसमोरच वनमंत्री पतंगराव कदम आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यात 25 कोटीच्या निधीच्या फायलींवरून जुगलबंदी रंगली। सेक्रेटरीला विचारलेली फाईल गेली कुठं? हा प्रत्येक कॅबिनेटमध्ये विचार करतो की मी माझ्या खात्याची पाठवलेली फाईल गेली कुठं? आणि आता माहिती अशी मिळालेली आहे 2-3 मिनिटांपूर्वी की फायनान्स मध्ये फाईल आहे गिरणा तलावात पाणी येण्यासाठी 25 कोटी रुपयाची तरतूद करण्याचा निर्णय घेतलेला होता। मला आठवतं इथल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मी आलेलो त्यावेळी इथं अनेकांनी सांगितलं की आपल्याकडे फाईल आलेली आहे, तुम्ही काय करणार आहे की नाही? मी त्यांना म्हटलं मी कालच सही करून इथं आलेलो आहे, त्यामुळे माझं काय नाव नाही। तर मंत्र्यांच्या कुरघोडीमुळे 4 महिने निधीबाबतची फाईल मंत्रालयात अडकवण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार प्रकाश शेंडगेंनी केलाय। तसं सगळ्यांनी मिळून जर जोर लावला असता तर 3 महिन्यापूर्वीच ही फाईल क्लिअर झाली असती। आता काल जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे रखडली। आता जाणीवपूर्वक दुर्लक्ष म्हणा किंवा राजकारण म्हणा किंवा आणखीन काय म्हणा, पण फाईल रखडली हे सत्य आहे। मात्र आता जाहीर झालेल्या निधीतून विकासाची कामं पूर्ण व्हावीत अशीच अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतायत। झी 24 ताससाठी रवींद्र कांबळे, सांगली। झी 24 तास एक पाऊल पुढे।